काय सांगाल रणरागी ग्रुप आणि कोळी समाजातर्फे संयुक्तपणे विवाह सोहळ्याचं आयोजन परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं का? मी स्नेहा सोनवणे बोलते. रणरागिणी ग्रुपचं हे आमचं बऱ्याच दिवसापासून महिलांचा असं विचार चालू होता की कधी घ्यायचा. 3-4 वर्षापासून आमचं बरंच, पण एक अशी मीटिंग झाली. दादांनी आम्हाला सांगितलं की ताई, महिलांना हा म्हणजे रणराणी ग्रुपच्या वधूवर परिचय मेळावा हा आपल्याला घ्यायची जर इच्छा असेल तर आपण ते करूया. पण शोभाताई असतील, बाकीच्या ज्या महिला माझ्या छायाताई वगैरे अशा यांनी मला साथ दिली आणि तो आम्ही आज पूर्ण करत आहोत. लेवा भवन इथं तो आयोजित करतोय. रणरागीच्या किती या महिला भगिनी आहेत ज्या यासाठी परिश्रम घेत आहेत? आमच्या रणरागिणीच्या ग्रुपच्या जवळजवळ 50 ते 51 महिला आहे. आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं का? येणाऱ्या 31 जानेवारी 2026 रोजी आदिवासी कोळी जमात जळगाव जिल्हा मंचच्या माध्यमातून तसेच रणरागिणी ग्रुप यांच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र लेव्हलचा म्हणजे राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचं आपण आयोजन येणाऱ्या 31 जानेवारीला आपण करत आहोत. या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की महाराष्ट्रामध्ये प्रथमच रणरागिणी ग्रुपच्या माध्यमातून आमच्या ज्या समाजातील महिला भगिनी आहेत त्या महिला भगिनी ह्या कार्यक्रमाचं आयोजकत्व करत आहेत. आणि काळाची गरज म्हणून जे विवाह सोहळे आपण आयोजित करतो, विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी जी प्रत्येक कुटुंबाला म्हणजे वर पक्षाकडे असतील किंवा वधू पक्षाकडे असतील या फॅमिली मेंबरला फिरावं लागतं, म्हणून त्यांचा एकोपा म्हणून एकाच ठिकाणी म्हणून त्यांचा टाइम मॅनेजमेंट म्हणजे टाइम वेळ वाचायला पाहिजे म्हणून आपण एका ठिकाणी त्याचं वधूवर परिचय मेळाव्याचं आपण आयोजन करत आहोत. जेणेकरून त्याच ठिकाणी काही लग्न सुद्धा जुडतात किंवा साखरपुडे आपण तिथे करतो. हा आमचा महत्त्वाचा विषय आहे. आणि कुठेतरी महिलांना बळ यायला पाहिजे किंवा त्यांना कुठेतरी आतापर्यंत आम्ही 200+ म्हणजे 200 बायोडाटा आमच्याकडे आहेत मुलांचे आणि मुलींचे. आणि ह्या कार्यक्रमाच्या दिवशी जे आमचे कोळी समाजातील जे काही ऑफिसर असतील आपण त्यांना सुद्धा आमंत्रण दिलेलं आहे. जे काही नवनिर्वाचित राजकीय क्षेत्रातील व्यक्ती असतील त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित केलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या दिवशी आमचा 31 तारखेला कार्यक्रम पार पडेल, कार्यक्रमानंतर 10 दिवसाच्या आत जी सूची असते वधूवर परिचय मेळाव्याची जी सूची असते ती सूची सुद्धा आम्ही वर आणि वधू यांना आम्ही मोफत देणार आहोत. कुठे होणाऱ्या सोहळा किती ते किती वेळ असणार आहे? हा वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन जळगाव शहरामध्ये लेवा भवन हॉल BSNL ऑफिसच्या मागे आपण इथे 31 जानेवारी 2026 रोजी करणार आहोत. आणि त्यांचा टायमिंग आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ही पत्रकार परिषद घेण्याचं मूळ उद्देश म्हणजे आमचा असा आहे की महाराष्ट्रभरातून जे येणारे समाज बांधव असतील, जे पालक वर्ग असतील, आपल्या मुलींसाठी किंवा आपल्या मुलांसाठी स्थळ शोधण्यासाठी येतील त्यांना मी आवाहन करू इच्छितो की आपण 31 जानेवारीला येताना आपल्या मुलीला सुद्धा सोबत आणायचं आहे आणि आपल्या मुलांना सुद्धा सोबत आणायचं आहे. जेणेकरून मुलींना सुद्धा म्हणजे आपल्याला स्थळ कोणतं पाहिजे ते जागेवरच तुम्हाला तिथे मुलाची जी फॅमिली असेल तुम्हाला डिस्कस करता येईल. तुमची काय इच्छा आहे, तुमच्या काय इच्छा आकांक्षा आहेत ते तुम्हाला तिथे जागेवर डिस्कस करता येईल. आणि जर तुमच्या सर्व गोष्टी मुलाकडील आणि मुलीकडील यांना जर पटल्या तर जागेवरच तुमचं त्या दिवशी म्हणजे लग्नाची तारीख आपण ठरवली जाईल. असं आधी सुद्धा आम्ही केलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रम सुद्धा आमचा 100% यशस्वी होईल. म्हणून समाज बांधवांना मी आवाहन करू इच्छितो, जळगाव जिल्ह्यासहित समस्त महाराष्ट्र राज्यातील आदिवासी कोळी जमात बांधवांना मी विनंती करतो की आपण 31 जानेवारी 2026 रोजी जळगाव शहरामध्ये जास्तीत जास्त संख्येने यावं व आमच्या रणरागिणी ग्रुपच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम ते आयोजित करत आहेत या कार्यक्रमाला आपण पाठबळ द्यावं व त्यांना आपण शुभेच्छा द्यावा असं मी या वधूवर परिचय मेळाव्याचा प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे आपणास सांगू इच्छितो, नम्र विनंती करू इच्छितो. धन्यवाद.